नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 15 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत परमशक्ती सुपर कॉम्प्युटरचे उद्घाटन कुठे झालेले आहे. केरळचे नवीन नाव आता केरळम होणार आहे. या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तसेच भारत आता नुकताच पॅक्स सिलिका या गटामध्ये सामील होणार आहे. त्यामुळे या गटाबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळणारी सर्वात वयस्कर महिला खेळाडू कोण ठरलेली आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्हिनस विल्यम्स. आपण कालच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या वन लाईनर या घटकामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळणारी सर्वात वयस्कर महिला खेळाडू कोण? तर व्हिनस विल्यम्स. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. महत्त्वाचे दिनविशेष आहेत आज. 15 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये भारतीय लष्कर दिन म्हणजेच इंडियन आर्मी डे म्हणून साजरा केला जातो. 1949 साली ब्रिटिश लष्कर प्रमुखांनी फील्ड मार्शल करियप्पा यांच्याकडे भारतीय लष्कराची धुरा सोपवलेली होती आणि याच निमित्ताने 15 जानेवारी हा दिवस भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. 15 जानेवारी 1875 या दिवशी भारतीय हवामान विभागाची म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD ची स्थापना करण्यात आली. मद्रास येथे सर्वप्रथम या विभागाची स्थापना करण्यात आलेली होती. तसेच 15 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 2024 पासून साजरा केला जातो कारण हिंदुस्थानला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची आज जयंती आणि याच जयंतीच्या निमित्ताने 15 जानेवारी हा दिवस 2024 पासून राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे लक्षात घ्या राज्य क्रीडा दिवस कोणता असा जर प्रश्न आपल्याला विचारण्यात आला तर लक्षात ठेवा 15 जानेवारी महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस. 15 जानेवारी 1973 जनरल गोपाळ गुरुनाथ बेऊर यांनी भारताचे 9वे लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्कर प्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन होते. 15 जानेवारी 1996 भारतातील रेल्वे युगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनल्स या स्थानकाचे नाव बदलून ते छत्रपती शिवाजी टर्मिनल्स म्हणजे CST असे करण्यात आले. 15 जानेवारी 1921 महाराष्ट्राचे 9वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा आज जन्मदिवस. 15 जानेवारी 1929 गांधीवादी नेते आणि नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्युथर किंग यांचा देखील आज जन्मदिवस. तसेच 15 जानेवारी 1998 भारताचे दुसरे पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. 15 जानेवारी 2014 दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे देखील आजच्या दिवशी निधन झालेले होते. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही नामदेव ढसाळ यांना पाहत आहात. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. ग्रोक या AI चॅटबॉटवर बंदी घालणारे जगातील पहिले देश कोणते ठरलेले आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत आणि चीन, पर्याय क्रमांक 2 मलेशिया व इंडोनेशिया, पर्याय क्रमांक 3 अमेरिका व UK आणि पर्याय क्रमांक 4 रशिया व जपान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मलेशिया व इंडोनेशिया. आता ग्रोक या AI चॅटबॉटवर आता नुकतीच 2 देशांनी बंदी आणलेली आहे. हे 2 देश म्हणजे मलेशिया आणि इंडोनेशिया. मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांनी ग्रोक या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉटवर बंदी आणलेली आहे आणि अशी कारवाई करणारे हे जगातील आता पहिलेच देश ठरलेले आहेत. एलॉन मस्क यांच्या X AI कंपनीने तयार केलेल्या या चॅटबॉटचा वापर अश्लील छायाचित्र, चित्रफिती आणि इतर अश्लील आशय निर्मितीसाठी होत असल्यामुळे हे पाऊल उचलल्याचं त्यांच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या जर असा प्रश्न आला की ग्रोक या AI चॅटबॉटवर बंदी घालणारे पहिले 2 देश कोणते? तर लक्षात घ्या मलेशिया आणि इंडोनेशिया. पुढचा प्रश्न. परमशक्ती सुपर कॉम्प्युटरचे उद्घाटन कुठे झाले? तर यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 IISc बेंगलुरू, पर्याय क्रमांक 2 IIT बॉम्बे, पर्याय क्रमांक 3 IIT मद्रास आणि पर्याय क्रमांक 4 CDAC पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 IIT मद्रास. परमशक्ती सुपर कॉम्प्युटर याचे उद्घाटन नुकतेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय म्हणजेच MIT यांच्याकडून करण्यात आलेले आहे. हे उद्घाटन IIT मद्रास या ठिकाणी करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन म्हणजेच NSM अंतर्गत हे उद्घाटन करण्यात आलेले आहे.
परमशक्तीबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. हे देशांतर्गत विकसित 3.1 पेटाफ्लॉप क्षमतेची सुपर कॉम्प्युटिंग प्रणाली आहे. भारतीय शैक्षणिक संस्थांमधील अत्यंत शक्तिशाली संगणकांपैकी ही एक आहे. सीडॅकच्या रुद्रा या सिरीज सर्व्हरवर हे आधारित आहे. ओपन सोर्स सॉफ्टवेअर स्टॅकवर हे कार्यरत असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, परमशक्ती हे सध्या चर्चेमध्ये असलेलं सुपर कॉम्प्युटर आहे. याचं महत्त्व काय? तर एरोस्पेस अभियांत्रिकी, मटेरियल सायन्स, हवामान मॉडेलिंग, औषध शोध म्हणजेच ड्रग डिस्कव्हरी, प्रगत उत्पादन, संशोधनाचा कालावधी व खर्च कमी करणे, तसेच कार्यक्षमतेमध्ये वाढ आणि राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन याला अजून महत्त्व देणे, हे परमशक्ती सुपर कॉम्प्युटरचे महत्त्व आहे. आता याची सुरुवात म्हणजे आपल्याला जे काही मिशन आहे, राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन, याची सुरुवात कधी करण्यात आली हे पाहूया. याची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली. याचं उद्दिष्ट आहे 70 पेक्षाही अधिक उच्च कार्यक्षमता संगणकीय सुविधा उभारणे, तसेच याची जोडणी ही नॅशनल नॉलेज नेटवर्क म्हणजेच NKN द्वारे करण्यात आलेली आहे. यासाठी मार्गदर्शन हे DST व मैटी यांनी संयुक्तपणे केलेले आहे. याची अंमलबजावणी सीडॅक पुणे व IISc बेंगलोर यांनी केलेली आहे. तर लक्षात घ्या, परमशक्ती सुपर कॉम्प्युटर हे सध्या अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आता काही भारताचे महत्त्वाचे सुपर कॉम्प्युटर्स याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. परम 8000 हा भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर आहे. लक्षात ठेवा, आपल्याला प्रश्न अशा अंगाने देखील विचारण्यात येऊ शकतो, की भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटरचे नाव काय? तर लक्षात ठेवा, परम 8000. परम प्रवेगा भारतातील सर्वात मोठा सुपर कॉम्प्युटर. परम शिवाय पहिला देशांतर्गत विकसित झालेला सुपर कॉम्प्युटर. तर ऐरावत हा AI संशोधन व ज्ञान संवर्धनासाठी सामायिक व्यासपीठ आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हे चारही आपल्याला जोड्या लावण्यासाठी देखील विचारण्यात येऊ शकतात. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील जलालाबाद याचे नवीन नाव काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 परशुरामपुरी, पर्याय क्रमांक 2 रामनगर, पर्याय क्रमांक 3 कृष्णपुरी आणि पर्याय क्रमांक 4 जनकपुरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परशुरामपुरी. आता नुकतेच काही नावामध्ये काही बदल झालेले आहेत आणि जे काही महत्त्वाचे नावामध्ये बदल झालेले आहेत, याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती पाहूया. कारण आगामी काळामध्ये हे जे काही बदललेले नाव आहेत, यावर 100% प्रश्न विचारण्यात येणार आहे. कारण खूप साऱ्या गोष्टींची नावं आता बदललेली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेचे जे संरक्षण विभाग आहे, त्यांनी त्यांचे संरक्षण विभागाचे नाव बदलून आता युद्ध विभाग असे ठेवलेले आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याकडे डिफेन्स मिनिस्ट्री असते, त्यांच्याकडे आता डिफेन्स मिनिस्ट्रीच्या ऐवजी आता वॉर मिनिस्ट्री तयार करण्यात आलेली आहे. अहमदनगर जिल्ह्याचं नाव हे अहिल्यानगर केलेले आहे. फोय सागर तलावाचं नाव वरुण सागर केलेलं आहे, जे राजस्थान इथे आहे. जुन्या किंग एडवर्ड मेमोरियल भवनचं नाव महर्षी दयानंद विश्रांतगृह, जे राजस्थान येथेच आहे, हे देखील नाव बदललेले आहे. जलालाबाद उत्तर प्रदेशमधील याचं नाव आहे आता परशुरामपुरी. मुंबईतील कारनाक पुलाचं नाव ठेवलेलं आहे सिंदूर ब्रिज. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्था म्हणजेच NIPCCD याचं नाव आता सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था असे करण्यात आलेले आहे. भारत इंग्लंड कसोटी याचं नाव आता अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी असे करण्यात आलेले आहे. खुलताबाद जे महाराष्ट्रातील आहे, याचं नाव आता रत्नापूर करण्यात आलेले आहे. तर हिंदुस्तान जेट ट्रेनर म्हणजे HJT36 याचं नाव आता यशस असे करण्यात आलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हे सर्व काही वेगवेगळ्या फील्डमधली नावं आहेत, परंतु जी बदललेली आहेत आणि सध्या खूप सध्या चर्चेमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतो. पुढचा प्रश्न, केरळचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 ओमन चांडी, पर्याय क्रमांक 2 के चंद्रशेखर राव, पर्याय क्रमांक 3 VS अच्युतानंदन, पर्याय क्रमांक 4 पिनराई विजयन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पिनराई विजयन. केरळचे नाव आता केरळम असे करण्यात येणार आहे. केरळम नाव बदलाचा प्रस्ताव हा LDF सरकारकडून मंजूर करण्यात आलेला आहे. भाजपचा देखील यासाठी पाठिंबा आहे. पंतप्रधान मोदींना हस्तक्षेपासाठी पत्र देखील पाठवण्यात आलेले आहे. केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला महत्त्व प्राप्त होत आहे. नाव बदलाची जी काही प्रक्रिया आहे, ही केंद्र सरकार म्हणजेच गृह मंत्रालयाची मान्यता आवश्यक असते. विविध संस्थांकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC आवश्यक असते. संविधानातील कलम 3 अंतर्गत संसदेमध्ये दुरुस्ती विधेयक सादर करावे लागते. तसेच राज्याची नाव आणि सीमा बदलण्याचा अधिकार हा फक्त संसदेला असतो, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता असे नाव बदलण्यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय? तर केरळम या शब्दाचा उल्लेख सम्राट अशोकाच्या इसवी सन पूर्ण 257 शिलालेखात आढळतो. 1 नोव्हेंबर 1956 रोजी केरळ राज्याची निर्मिती करण्यात आलेली होती. ऑगस्ट 2024 मध्ये केरळ विधानसभेमध्ये यासाठीचा ठराव हा एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे. स्वतंत्र भारतातील पहिला नाव बदल हा कोणता करण्यात आलेला होता? तर पूर्व पंजाबचे नाव
पंजाब असे 1950 साली करण्यात आलेले होते. त्यामुळे अशी ही फॅक्ट देखील आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. पुढचा प्रश्न, पॅक्स सिलिका हा उपक्रम कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 अमेरिका, पर्याय क्रमांक 3 जपान आणि पर्याय क्रमांक 4 यूके. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिका. भारत आणि पॅक्स सिलिका. आता या संदर्भात थोडक्यात आपण माहिती पाहूया. पॅक्स सिलिका म्हणजे काय? तर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ही रणनीतिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी आहे. म्हणजेच ही एक सप्लाय चेन आहे. याचं लक्ष आहे सिलिकॉन आधारित तंत्रज्ञान म्हणजे सेमीकंडक्टर्स, एआय इन्फ्रास्ट्रक्चर, क्रिटिकल मिनरल्स सुरक्षित, मजबूत आणि नवोन्मेषी बनवणे. पॅक्स याचा अर्थ होतो शांतता आणि सिलिका याचा अर्थ होतो सिलिकॉनचा मूळ घटक. आता भारत पॅक्स सिलिकामध्ये सामील होणार आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी हे नुकतेच जाहीर केलेले आहे, की भारत लवकरच पॅक्स सिलिका समूहात पूर्ण सदस्य म्हणून निमंत्रित केला जाईल. आता सर्जिओ गोर यांनी आता नुकतीच जी काही भारतीय राजदूत पदाची जी काही सूत्रे आहेत, ही हाती घेतलेली आहेत आणि त्यानंतर त्यांनी लगेच हे स्टेटमेंट दिलेले आहे. आता हे का महत्त्वाचे आहे? कारण इंडिया यूएसए तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, एआय आणि महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीमध्ये सहकार्य अधिक दृढ होणार आहे. भारताला जागतिक तंत्रज्ञान व पुरवठा साखळीतील महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान देखील मिळणार आहे. याचा ग्लोबल संदर्भ जर पाहिला तर प्रारंभी पॅक सिलिकामध्ये अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, नेदरलँड्स, यूके, इस्रायल, यूएई आणि ऑस्ट्रेलिया होते आणि त्यावेळी मात्र भारताला स्थान देण्यात आलेले नव्हते आणि त्यावेळी अतिशय चर्चा देखील झाली होती, की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दंडित करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. परंतु कालांतराने भारताशिवाय सिलिकॉन या म्हणजे सेमीकंडक्टर या क्षेत्रामध्ये प्रगती होऊ शकणार नाहीये आणि त्यामुळे भारताचे महत्त्व या दृष्टीने वाढलेले आहे आणि यामुळेच भारत आता सामील होण्याच्या दिशेने पाऊले टाकत आहे. हा उपक्रम चीनसह तंत्रज्ञान क्षेत्रातील स्पर्धा आणि आश्रितता कमी करण्याच्या दृष्टीने देखील पाहिला जात आहे. त्यामुळे लक्षात घ्या, पॅक्स सिलिका हे कोणत्या देशाच्या नेतृत्वाखालील गट आहे? तर तो आहे अमेरिका. आणि हा कशासाठीचा महत्त्वाचा गट आहे? तर हा सिलिकॉन आधारित तंत्रज्ञान अधिक मजबूत बनवणे या संदर्भातला हा करार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. भारतातील सर्वात मोठा सुपर कॉम्प्युटर कोणता आहे? तर यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 परम शिवाय, पर्याय क्रमांक 2 परम प्रवेगा, पर्याय क्रमांक 3 ऐरावत आणि पर्याय क्रमांक 4 परम 8000. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.